हॅलो फ्रेंड्स, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की उद्योजकता म्हणजे काय, उद्योजकतेचा अर्थ काय, उद्योजकतेची संकल्पना कशाप्रकारे स्पष्ट केलेली आहे आणि उद्योजकतेचं स्वरूप नेमकं काय आहे हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत उद्योजकतेचं स्वरूप. उद्योजकतेचं स्वरूप हे कशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे आणि उद्योजकता ही संकल्पना नेमकी काय आहे हे बघण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आपल्याला उद्योजकता संकल्पनेचा अर्थ नीटपणे समजून घ्यावा लागेल. त्याचे स्वरूप लक्षात घेणे योग्य राहील, कारण समाजाच्या आर्थिक विकास व उत्कर्षाच्या प्रक्रियेमधील उद्योजकतेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि ते महत्त्व लक्षात आल्यामुळे मागील 400 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक बुद्धिवंतांनी व विचारवंतांनी उद्योजकता या बाबींवर चर्चा करून त्यासाठी काही मुद्द्यांचा उल्लेख इथे केला आहे. त्यावरून उद्योजकतेचे स्वरूप हे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. त्यामध्ये पहिला मुद्दा दिला आहे नवनिर्मिती. आता नवनिर्मिती म्हणजे काय? इनोव्हेशन. नवनिर्मितीसाठी उद्योजक प्रयत्न करीत असताना उद्योजक हा नवनिर्मिती या प्रक्रियेचा सर्वप्रथम विचार करत असतो. उद्योजकाचे कार्य या नवनिर्मिती प्रक्रियेतूनच पुढे जात असते, कारण आपण पाहिलं की जोसेफ शुम्पीटर यांनी सांगितलंय की उद्योजक हा नवनिर्मिती करणारा असतो. बरोबर, तो नवनिर्मिती करत असल्यामुळे तो विविध मार्गांनी नवनिर्मिती करतो आणि जेव्हा तो नवनिर्मिती करतो तेव्हा त्या सर्व गोष्टींमध्ये, समाजामध्ये, व्यवसायामध्ये अनेक मूलभूत बदल घडून येत असतात आणि त्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. उद्योजक हा नेहमी नवीन संधी शोधण्याच्या प्रतीक्षेत असतो, त्यातून त्याला योग्य मार्ग मिळत असतो. आता आपण ह्या पिक्चरमध्ये पाहिलं आहे की इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती. आता इनोव्हेशन म्हणजे क्रिएटिव्हिटी, बरोबर, नाविन्य, न्यू ज्याला तुम्ही म्हणतात. सर्व गोष्टींचा विचार करून, सर्व गोष्टी समावेश करून इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती ही केली जाते आणि त्यातूनच त्या उद्योजकाला योग्य तो मार्ग मिळत असतो. बरोबर. दुसरा मुद्दा आपण आता पाहणार आहोत, यश मिळवण्याची प्रेरणा किंवा सिद्धी प्रेरणा, ज्याला आपण म्हणतो की नीड फॉर अचिव्हमेंट. आता प्रत्येक उद्योजकाला यश मिळवण्यासाठी विविध मार्गांनी नवनिर्मिती घडून आणावी लागते. त्याला आपल्या वस्तूमध्ये नव्याने काही बदल घडून आणावे लागतात, कारण त्याला कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असतं. काही जे त्याच्यासमोर प्रश्न निर्माण झालेले असतात ते फेस करायचे असतात. त्याकरिता त्याला काही महत्त्वाचे निर्णय देखील घ्यावे लागतात. आता उत्पादन घटक एकत्रित करणे, संघटनेची उभारणी करणे, जोखीम स्वीकारणे इत्यादी जे काही महत्त्वाचे कार्य आहे ते उद्योजकाला करावे लागतात. उद्योगात जर या उद्योजकाला यशस्वी व्हायचे असेल तर त्याला काही धोरणात्मक निर्णय घेऊन ही सर्व जबाबदारी स्वतः स्वीकारावी लागते आणि ज्यामुळे त्याला जी प्रेरणा मिळते त्यातूनच तो काय करतो, योग्य मार्गाची निवड करतो आणि तो त्यासाठी अथक परिश्रम करीत असतो, कारण त्याला यश मिळवायचं असतं. दिस इज नीड फॉर अचिव्हमेंट. त्यातून त्याला यश साध्य करायचे असते आणि ते प्रयत्न केल्यामुळे, अथक परिश्रम केल्यामुळे, हार्डवर्क केल्यामुळे त्याला ते यश सहज साध्य करता येणे शक्य होते. त्याला आपण म्हणतो यश मिळवण्याची प्रेरणा किंवा सिद्धी प्रेरणा. त्यानंतर आपण पाहणार आहोत संघटनेची उभारणी करणे, म्हणजेच ऑर्गनायझेशन बिल्डिंग. आता आपण पाहतो की कोणताही उपक्रम किंवा क्रिया करायची असेल तर तरी देखील त्यासाठी आपल्याला कार्यक्षम संघटनांची आवश्यकता असते आणि त्याच मार्गाने उद्योजकाला अनेक कार्य करावी लागतात. म्हणून उद्योजकात संघटनेची प्रक्रिया उभारण्याची क्षमता ही असते. प्रत्येक उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी विविध प्रकारची क्षमता व कौशल्य असावी लागतात. जर संघटनेची उभारणी करीत असताना
उद्योजकाला काही निर्णय घेण्याची वेळ आली, काही नियोजन करण्याची वेळ आली तरी ते देखील त्याला ते योग्य वेळी करावे लागते. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये असलेल्या कौशल्याचा आणि टेक्नॉलॉजीचा, ज्याला तुम्ही म्हणता तंत्रज्ञान, सुपेरियर टेक्नॉलॉजीचा वापर करून परिणामकारक संघटन रचना त्याला करावी लागते आणि तो या सर्वांच्या साहाय्याने ती रचना देखील करू शकतो. त्यालाच आपण म्हणतो संघटनेची उभारणी करणे. पुढचा मुद्दा आहे व्यवस्थापकीय कौशल्य व नेतृत्व. त्यालाच तुम्ही म्हणाल मॅनेजरल स्किल्स अँड लीडरशिप. आता प्रत्येक उद्योजकाला यशस्वी होण्यासाठी त्याच्याजवळ अनेक प्रकारची कौशल्येही असावी लागतात. उद्योजकाला उपक्रमांचे व्यवस्थापन करून नियोजित कार्यात यश मिळवण्यासाठी त्या उद्योजकाजवळ व्यवस्थापकीय कौशल्य, ज्याला तुम्ही म्हणता मॅनेजरल स्किल्स व नेतृत्व म्हणजे लीडरशिप करण्याची क्षमता असावी लागते. कारण उपक्रमांचे संचालन व विस्तार करण्याकरिता, म्हणजेच त्याने जो व्यवसाय सुरू केलेला आहे त्याचा जर त्याला विस्तार करायचा असेल तर त्याच्याजवळ अधिक भांडवलाची आवश्यकता असते व तो योग्य वेळी कमी खर्चात, कमी भांडवलामध्ये उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीच्या साहाय्याने तो व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच त्याच्याजवळ जर मॅनेजर स्किल असेल आणि लीडरशिप तो चांगल्या प्रकारे करू शकत असेल तर तो नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या उद्योगधंद्यामध्ये यशस्वी झालेला आपल्याला दिसून येतो. आता ह्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहतात लीडरशिप आणि मॅनेजरल स्किल्स. तर कोणकोणत्या प्रकारचे स्किल्स त्या व्यक्तीमध्ये असणे आवश्यक आहे ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम त्या व्यक्तीमध्ये टीम बिल्डिंग म्हणजे सर्वांना सोबत घेऊन एखादं कार्य करण्याचं कौशल्य त्या व्यक्तीमध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे पॉझिटिव्ह रिगार्ड्स अँड मोटिवेशन. कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्या उद्योजकाचा हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. बरोबर, एखादे कार्य जर आपल्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने, आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जर त्या व्यक्तीला करून घ्यायची असेल, पूर्णत्वास न्यायची असेल तर त्या उद्योजकाकडे, त्या मॅनेजरकडे मोटिवेशन हे स्किल देखील असणं आवश्यक आहे. तर जेवढा पॉझिटिव्ह मोटिवेट करेल तेवढे त्याचं काम क्वालिटी होईल, तेवढे त्याचे सहकारी, त्याचे एम्प्लॉई किंवा कर्मचारी हे चांगल्या प्रकारे काम करतील आणि त्याच्यातून त्याला आउटपुट किंवा प्रॉफिट मॅक्झिमाइज झालेलं दिसून येईल. त्याच्यानंतर आहे फॅसिलिटेशन अँड ट्रेनिंग. त्यांना सर्व सोयी सवलती पुरवणं किंवा योग्य प्रकारे सोयी सुविधा उपलब्ध करून देणं. त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे स्किलफुल लेबर असतील, एम्प्लॉई असतील, वर्कर्स असतील, पण काही लेबर्स किंवा एम्प्लॉईज किंवा वर्कर्स असे असतील की ते अनस्किल असतील किंवा सेमी स्किल असतील, तर त्यांना योग्य प्रकारे ज्या योग्य स्किलची गरज असेल, ट्रेनिंगची गरज असेल, ती ऑन जॉब ट्रेनिंग किंवा ऑफ जॉब ट्रेनिंग त्या ठिकाणी त्यांना देता आली पाहिजे. हेच मॅनेजरल स्किल आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आहे नेटवर्किंग. म्हणजे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईशी, तुमच्या सहकाऱ्यांशी कम्युनिकेशन कशा प्रकारे करता, तुमचं कम्युनिकेशन हे पॉझिटिव्ह होतं आहे की निगेटिव्ह होतं आहे, त्याचा देखील परफॉर्मन्सवर तिथं फरक पडलेला किंवा इफेक्ट पडलेला तुम्हाला दिसून येतो. त्यानंतर आहे परफॉर्मन्स असेसमेंट, फीडबॅक आणि कोचिंग. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचं वेळोवेळी परफॉर्मन्स अप्रायझल करणं आवश्यक आहे, त्यांचं असेसमेंट करणं आवश्यक आहे. त्यांनी जर चांगलं काम केलेलं असेल, बरोबर, तर तिथं त्यांना काही रिवॉर्ड्स किंवा अवॉर्ड्ससुद्धा दिले गेले पाहिजे वेळोवेळी, की जेणेकरून ते मोटिवेट होतील आणि पॉझिटिव्हली पुन्हा अजून चांगल्या कामाला लागतील. म्हणजेच त्याचा इनडायरेक्टली सर्व बेनिफिट्स आपल्या ऑर्गनायझेशनला होतो, आपल्या व्यवसायाला होतो, आपला उद्योग वाढ करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे पुढच्या पिक्चरमध्ये आपण पाहत आहोत स्किल्स ऑफ सक्सेसफुल मॅनेजर. आता एखाद्या उद्योजकाला किंवा एखाद्या मॅनेजरला जर सक्सेस मिळवायचं असेल किंवा योग्य प्रकारे यश प्राप्त करायचं असेल तर त्याच्याकडे कोणते स्किल असणे आवश्यक आहे ते आपण यामध्ये पाहत आहोत. कन्सेप्च्युअल स्किल्स आहे, इंटरपर्सनल स्किल्स आहे, पॉलिटिकल स्किल्स आहे, टेक्निकल स्किल्स आहे. बरोबर, कारण त्या व्यक्तीला समाजामध्ये राहून कॉम्पिटिशन फेस करून सर्व राजकीय, सामाजिक, उद्योजकीय सर्व बाजू त्या व्यक्तीला सांभाळाव्या लागतात. म्हणून या व्यक्तीकडे कन्सेप्च्युअल स्किल, कम्युनिकेशन स्किल, टेक्निकल स्किल, पॉलिटिकल स्किल
हे सर्व स्किल त्या व्यक्तीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे लीडरशिप स्किल. आता लीडरशिप स्किल म्हणजे काय? एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचं लीडरशिप करतो, त्याला फॉलो करणारे 100 जण असतात, पण तो व्यक्ती जर पॉझिटिव्हली लीडरशिप करत असेल तर त्याचा इफेक्ट हा पॉझिटिव्ह होतो. निगेटिव्हली जर तो तिथे लीडरशिप करत असेल तर त्याचा इफेक्ट तिथं निगेटिव्हली होतो. म्हणजेच काय, लीडरशिप स्किल जे आहे ते कोणकोणते असतात? त्याच्यामध्ये आहे तुमचं कम्युनिकेटिंग विथ इम्पॅक्ट, रिस्क टेकिंग, क्रिटिकल थिंकिंग, कोलॅबरेशन, इनोव्हेशन, नेटवर्किंग. हे जर स्किल तुमच्यामध्ये असतील तर त्या ठिकाणी लीडरशिप स्किल जर तुमच्याकडे असेल तर तेव्हाच तुमच्या आयडिया ह्या क्रिएट होऊ शकतात. तुमच्या व्यवसायामध्ये क्रिएटिव्हिटी येते. तुम्ही मोटिवेशन करून तुमच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रकारे काम करून क्वालिटी वर्क तिथं करून घेऊ शकता. तुमचे स्ट्रॅटेजी क्लिअर असतील, तुमचे गोल क्लिअर असतील तर विजन मिशन हे फिक्स असतील तर तुम्ही योग्य प्लॅनिंग करून सक्सेस तिथं मिळवू शकता. म्हणजेच ती व्यक्ती योग्य लीडर ही ठरू शकते. त्यानंतर आपण पुढचा शेवटचा मुद्दा पाहणार आहोत, उणिवांचे निराकरण म्हणजेच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे. त्यालाच आपण म्हणतो प्रॉब्लेम सॉल्विंग. आता प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय? तर उद्योजक उपक्रमांच्या संदर्भात नेहमी नवीन प्रक्रियेवर भर देतात आणि भर देत असताना त्यांना जाणवू लागतं की काही त्यांना त्या ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या असतात, पण त्या सोडवण्यासाठी देखील त्यांना प्रयत्न करावे लागतात. त्यातून सुयोग्य अशा मार्गाची निवड जर त्यांना करायची असेल तर उणिवा सोडवण्यासाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्यांना योग्य उपाययोजना करण्याचे कार्य करावे लागते. म्हणजेच हे कार्य उद्योजकाचे आहे. बरोबर. आता आपण या पिक्चरमध्ये पाहतो आहे की एक बिगिनर आहे, दुसरा इंटरमिडिएट आहे आणि तिसरा एक्सपर्ट आहे. बरोबर. म्हणजे हे सर्व मिळून ते प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा उणिवांचे निराकरण त्या ठिकाणी करत आहेत असं आपल्याला त्यातून मेसेज मिळतो. नेक्स्ट स्लाईडमध्ये आहे की सर्वजण तुम्हाला दिसत आहेत की चेअर्सवर बसले, सर्व डिस्कशन चालू आहे. म्हणजेच काय, जर तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या उद्योगधंद्यामध्ये एखादी समस्या निर्माण झालेली असेल, काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेली असेल तर ते डिस्कशन म्हणजे चर्चेच्या माध्यमातून सर्वांना विश्वासामध्ये घेऊन प्रॉब्लेम सांगून त्याचं सोल्युशन देखील काढू शकता. म्हणजे हे सुद्धा एक टीमवर्क तुम्हाला म्हणता येईल. आणि हे महत्त्वाचे कार्य असते की सगळ्यांना सोबत घेऊन चालणे, त्यांच्याशी वार्तालाप करणे, प्रॉपर कम्युनिकेशन करणे, चर्चेसाठी सोल्युशन शोधणे हे देखील महत्त्वाचे कार्य उद्योजकाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता त्या ठिकाणी तुम्ही पाहताय ज्याप्रमाणे प्रॉब्लेमचं एक बटन असतं त्याप्रमाणे सोल्युशनचं देखील असतं. म्हणजेच काय, जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल, तुमचा व्यवसाय हा पुढे न्यायचा असेल, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला गुडविल टिकवायचं असेल, तुमचे कस्टमर सॅटिस्फॅक्शन तुम्हाला करायचं असेल, त्यांच्या नीड्स आणि वॉन्ट्स जर कंप्लीट करायच्या असतील, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये जर ग्रोथ हवी असेल, डेव्हलपमेंट हवी असेल तर तुम्हाला या सर्व बाबींचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे. जेव्हा उद्योजक या सर्व गोष्टींचा विचार उद्योग करत असताना जेव्हा योग्य पद्धतीने करतो तर त्या व्यक्तीला त्याच्या व्यवसायामध्ये यश प्राप्त होते. कारण उद्योजक हा आपल्या व्यवसायात सतत कार्यरत असतो. त्याला त्याच्या कार्यातच उद्योजकीय शिक्षण प्राप्त झालेले असते. आणि आपण पाहिले की काही उद्योजक परंपरागत पद्धतीतून पुढे आलेले असतात आणि काही उद्योजक हे उद्योजकीय प्रशिक्षण घेऊन विविध ज्ञान शाखांमार्फत ज्ञान प्राप्त करून हे उद्योजक झालेले असतात. बरोबर. त्या टाईप्स आपण उद्योजकांचे प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण आत्ता आपण जे पाहिलं ते उद्योजकतेचं स्वरूप हे किती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या मुद्द्यांची चर्चा आपण यामध्ये केलेली आहे ते आपण आता पाहिलंच आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत उद्योजकतेचे वैशिष्ट्ये.
म्हणजे फीचर्स ऑफ ॲन आंत्रप्रनरशिप. थँक्यू.